इथे जिन्याखाली काय करत होतीस? तुला अख्खं घर शोधत होती मी. आणि हे काय माग काय लपवतीस? काय नाही. दाखव मला. दाखव म्हणलं ना. हा फोटो तुला कुठं गावला? ते भंगारच्या खोलीत मिळाला. युवी घेऊन गेलेला ना मला त्या चिमणीचं घरट दाखवायला. आजी हा कोणाचा फोटो आहे? तुला भूक लागली असेल ना. चल चल. आत्या ती कोण आहे? असेल कुणाचा बी. तू चल म्हणलं ना जेवायला. आजी ती माझी मम्मा आहे. स्वेअर ऑन मी. जर खोटी स्वेअर घेतली तर माणूस. असं काहीतरी अभद्र बोलू नकस. आत्या ती माझी मम्माच आहे ना. मम्मा हे बघ बाळा, माझं एक ऐकशील. हा फोटो तुला गावला हे कोणाला बी सांगायचं नाही. अगदी तुझ्या बाला सुद्धा. पण का? हे मी तुला तेव्हा सांगेन जेव्हा तू माझ्या खांद्यापतूर येशील. तोपर्यंत नाही. नक्की? आई आंबेचं प्रामिस. माझी मम्मा किती स्वीट दिसते ना. आत्या माझ्या मम्माचं नाव काय आहे? प्रिया. प्रिया सत्यजित मुदळकर. अरे देवा, या धर्मसंकटात तुला मलाच टाकायचं होतं का? आत्या हे बघ, मी तुला काय सांगितलं? तुझ्या या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी कधी देणार? तुझ्या शोल्डर पर्यंत माझी हाईट झाल्यानंतर. चला आता भूक लागली असेल ना. जेवायला चल. आणि हा फोटो द्या मला. नाही दे म्हणलं ना. तू घाबरू नको. मी हा फोटो सिक्रेट जागेवर ठेवीन. तरी बी मला दे. दे म्हणलं ना. अगं आत्याजी तू पुन्हा फोटो काढलास ना. मला मम्माची आठवण आली म्हणून. आत्याजी तुला एक विचारू? अगं विचार की. नेत्रा काकू आणि माझ्या मम्मामध्ये भांडण झाले का? नाही ग. मग बाबांचं? नाही ग. तुला कोणी सांगितलं? मग मम्माचं नाव निघालं की? हे बघ आर्या, जो माणूस आपल्यात नाही त्याच्याबद्दल फार बोलायचं नाही. का? का? बापाला लई त्रास होतो. का? आता का? हे बघ, आपल्याला त्रास होतो ना हे बाप्पाला कळतं, तेव्हा बाप्पाला बी लई त्रास होतो. मला तर काय कळलंच नाही. मला बी नाही कळलं. मी तुला सांगितलं नव्ह, तू जेव्हा माझ्या खांद्यापतूर येशील ना तेव्हा तुला समज कळत. हाईट वाढली की सगळं कळतं. वय तुला समज कळत. मग जिराफ पण खूप इंटेलिजंट असेल ना? जिराफ? हा, वय वय वय, तो बी इंटेलिजंट असतो. आपल्यापेक्षा पण? आपल्यापेक्षा लई हुशार असतो. लई पोपटासारखी बोलतेस ग. काय वा
आत्या आजी बरोबर काय कान गोष्टी चालल्यात? सत्या, तू बी नका ना लावते आजी आत्या पुढं. माझं काही एवढं वय नाही झालंय. बाबा, घरात आल्यावर नो फोन. आपला रूल आहे ना असा. आहे खरा, पण हा फोन जरा घ्यावा लागेल. तू नंतर पनिशमेंट दे मला. आलो मी. काय मागे काय लपवलं? काय नाही ते आम्ही खेळतोय लपवा लपवी. वय लपवतेस तेवढं पुष्कळ आहे. सत्या, हा बोल. मुंबई कुठली शाळा आहे? अच्छा, श्वेता सरनाईक नाव आहे का मुलीचं? एक काम कर, तू त्या शाळेचं नाव मला SMS कर. नाही एक काम कर, ऐक. तू एक अर्ध्या तासात ऑफिसला पोहोच. मी येतोय ऑफिसला, भेटून बोलूया. हो, मी येतोय ऑफिसला आता. माझं काम आहेच दुसरं. बाय. काय रे, नाही काय नाही. यायला कुठे? पुणे, सोलापूर, सुरत, सांगली, कुठे? मुंबई. माझ्या माणसानं माहिती काढली की मुंबईच्या सेंट झेवियर्स शाळेमध्ये श्वेता सरनाईक नावाची एक मुलगी आहे. ती 7 वर्षाची आहे. ती तिच्या आई बरोबर राहते. तिची आई डिव्होर्सी आहे. आणि ह्या मायलेकी काही वर्षांपूर्वीच मुंबईमध्ये आले, अगदी 3-4 वर्षांपूर्वी. वर्णन खूप मिळतं जुळतंय नाही? कदाचित ही मुलगी आणि तिची आई म्हणजेच मंजिरी आणि शुभ्रा असू शकतात. असतील बी नसतील बी. पण सध्या आता किती वरीस असा सावल्यांचा पाठलाग करत फिरणार आहेस? या सावल्या नाही आजी. प्राण आहे माझा. आणि आर्या? आजी, आर्या माझं वर्तमान आहे, माझं भविष्य आहे, माझं आयुष्य आहे. पण मंजिरी आणि शुभ्रा जगाच्या पाठीवर कुठं आहे हे माहित व्हायला नको का? कायदा म्हणतो की मी माझ्या मुलीला भेटू शकत नाही. ठीक आहे, नाही भेटू शकत, पण ती कुठं आहे हे तरी माहित पाहिजे एका बापाला. मंजिरी एका क्षणात सगळे धागे तोडून निघून गेले. ठीक आहे, जा बाई, तुला जायचंय तिकडे जा. ते धागे पुन्हा जुळू शकत नाहीत, कळलं. पण मग निदान जे टोक उरलंय त्याची नीट गाठ तरी मारून जाशील. कधी जाणार आहेस मुंबईला? उद्या. मी आलो जाऊन जरा. चपाती घे आणखी. तू विचारू नकोस ग, वाढ. कारण इकडे आलो ना की आठवडाभराचं एकदम जेवण घेतो मी. आमच्या मेस मध्ये जे जेवण मिळतं ना ते नुसतं पोटात जातं म्हणून जेवण म्हणायचं. एरवी आहे ना. अरे हो, मग तू रोज येत जा ना जेवायला. आणि रोज जेवणानंतर काकांच्या टोमण्यांची 5 सुपारी पण मिळेल. सोन्या, त्यांचं फार मनावर घेऊ नकोस. हा, छे, तू सोडलीस ना तर कोणाचंच बोलणं मी फार मनावर घेत नाही. अनंतराव मुधोळकरांचा मुलगा असण्याची एवढी किंमत तर चुकवावीच लागणार ना. जग काहीही बोलतं ग, आपण इकडून ऐकायचं, इकडून सोडून द्यायचं. बर. मग अभ्यास कसा चाललाय? फर्स्ट क्लास. आणि पूनम? ए वहिने, आता तू पण भंकस करायला लागलीस का? अरे बंकस कसली? गर्लफ्रेंड आहे ना तुझी? कसली गर्लफ्रेंड? अगं त्या दिवशी तिचा पाय मोडला म्हणून सायकल वरून डबल सीट दिली तिला, आणि तेवढ्यात आपल्या शुभ्रेने पाहिलं.
आणि त्या दिवसापासून त्या पूनमला माझी गर्लफ्रेंड करून टाकली. पण काही म्हण, मुलगी मात्र गोड आहे. अगं हो ग, पण आपण कडू कारलंय त्याचं काय? हो हो. आपल्याला या फंद्यात नाही पडायचं बा. नाही पण तरी सुद्धा. अगं वहिनी सोड ना आता, टाइमपास बाद झाला, तो भात वाढ मला. बरं ऐक, मी काय म्हणते, उद्या माझी एक विजिट आहे. हा, पुण्याला जाणार आहे मी पण येऊ का? अरे नाही रे, फक्त ना माझं एक काम करशील, सकाळी लवकर ये, आणि कारण दुपारी शुभ्राला शाळेत सोडायचंय ना. माय गॉड, मेजर 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 माती खाल्ली आहे मी सोन्या. अगं काय झालं काय? अरे उद्या शुभ्राचं अॅन्युअल गॅदरिंग आहे शाळेत, आणि तिला बक्षीस मिळणार, आणि मी नेमकी उद्याची साईट व्हिजिट प्लॅन केली. आता मला खरंच कळत नाहीये. उद्या आपण गॅदरिंग नंतर पास्ता खायला जाऊया. शुभ्रा बाळा, झालंय असं की, काय? ऐक ना, आता ना, आय डोंट टेल मी की तू माझं गॅदरिंग विसरलीस. अरे असं कसं विसरेन मी, वेडी आहेस का? हा, आत्ताच मी सोना काकाला तेच सांगत होते की उद्या आमच्या शुभ्राचं गॅदरिंग आहे, पेंटिंगचं प्राइज मिळणार आहे बाबा आम्हाला. माहितीये का तुला? काका तू पण माझ्या उद्या गॅदरिंगला येणार आहेस? हे बघ, जोपर्यंत तू मला काका म्हणतेस ना, तोवर मी तुझं काहीही ऐकणार नाही. अरे पण आईच म्हणाली की तू. सोन्या, तू काकाच आहेस तिचा. वहिनी म्हणतोस ना मला, मग जी नाती जशी आहेत त्यांचा तसाच मान ठेवायचा. मी त्या नात्यांचा मान ठेवावा असे ते लोक वागलेले नाही आहेत माझ्याशी. बरं जाऊ दे, आपण नंतर बोलूया या विषयावर. आणि शुभ्रा, उद्या सोन्या काका तुला दुपारी शाळेत सोडायला येईल. का? तू कुठे जाणार आहेस? तूच तर मला म्हणाली होतीस मी गॅदरिंग डे ला फुल डे सुट्टी घेईन म्हणून. अगं हो बाळा, पण माझं अर्जंट काम निघालंय ना, म्हणून प्लीज. नेहमी तुझे येतोस आई. अगं पण मी वेळेत येणार आहे अगदी. हे बघ, दुपारी जरी मी पुण्याहून निघाले हा, तरी मी वेळेत पोचेन की नाही? अगदी पटकन पोचेन मी. पुन्हा? अगं तू पुण्याला चाललीस? अगं पहाटे जाणार आहे मी. दुपारी मी तुझ्या कार्यक्रमाला येणार म्हणजे येणार. मला माहितीच होतं असंच होणार आहे. शुभ्रा, तू घे हं, काही लागलं तर. शुभ्रा बाळा, शुभ्रा. हो साहेब, तुम्ही का टेन्शन घेताय? उद्या गरज पडली तर आपण जाऊ मंत्रालयात. अहो आपल्याही ओळखी आहे. हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्या जमिनीचे सगळे क्लिअरन्सेस मी तुम्हाला मिळवून देतो. ओके, उद्या भेटू आपण. गुड नाईट. यावं का मुधोळकर साहेब? तू इथे कसा आलास? ऑफिसचा पत्ता मला माहिती होता ना, आणि दार पण उघडं होतं. आलो 3 पायावर. काय हवं? काय साहेब, आधी पाणी बिनी पाजा ना, मग निवांत बोलूया ना. 60 सेकंद. पाणी पिणे, बोलणे आणि इथून तोंड काळ करणे, या 3 क्रियांसाठी मिळून 60 सेकंद आहेत तुझ्याकडे. जेलात गेलेले भले भले मऊ होतात. तुमचा ताटा तसाच आहे. 10 सेकंद झाली. साहेब, चहा बी मागवा ना. 15. बस काय साहेब, या आधी आमच्या साहेबांच्या घरी कित्येक वेळाला पाहुणचार झाडलेत तुम्ही, आणि त्यांचा निरोप घेऊन आलेल्या दूताला साधा चहा विचारत नाही साहेब. काय निरोप आहे? 30 सेकंद झाली. सेकंद तुम्ही मजा हो, हत्ती त्याच्या स्पीडने चालतो. आमच्या दादासाहेबांना तुम्हाला भेटायचं. 45. बोला, कधी येत्या वाड्यावर? हे बघा, या आधी 1-2 वेळा साहेबांनी तुम्हाला अवतान धाडलं होतं, तुम्ही त्याच्याकडे पाठ केलीत.
पण या वेळेला तसं चालायचं ना, त्यांचं तुझी 60 सेकंद संपली. हे बघ, मला अजून बोलायचं आहे. पण माझं ऐकून झाले. यापेक्षा जास्त ऐकायला वेळ नाही माझ्याकडे. आणि हो, पाणी मागितलं होतंस. सापानं पाणी मागितलं तरी त्याला पाणी पाजण्याची माणुसकी आहे माझ्यात. तू तर निव्वळ गांडूळ आहेस. शुभ्रा, पिल्लू, चल. अगं, आय एम सॉरी ना बाळा. मला बोलायचं नाही तुझ्याशी. त्या भानसे काकांमुळे ना घोळ झाला सगळा. अगं, त्यांनी परस्पर व्हिजिट प्लॅन केली माझी. मग काय करू मी? कॅन्सल कर ना. कॅन्सल करता येण्यासारखं असतं तर केलं नसतं का मी राणी? म्हणजे उद्या जे मला प्राइज मिळणार आहे ते तुझ्यासाठी इम्पॉर्टंट नाहीये. अरे, कोण म्हणतं असं? असं म्हटलं का मी? हे बघ, तुझा कार्यक्रम किती 6:30 ला की नाही? मी बरोबर पोचते की नाही वेळेत बघ. पुण्याहून? मग पुणे लांब थोडंच आहे इथून. ही गाडी फेकली की एक डुलकी काढेपर्यंत ठाण्यात हजर. तरी काय बोलायचं नाही मला तुझ्याशी. चूक झालीये बाबा माझी, त्यात वाद नाहीच आहे. तू एक काम कर, तू शिक्षा दे मला. काय शिक्षा देतेस बोल. मला नाही माहिती. एक काम कर, रुलर घेऊन ये तुझी. जा 5-6 चांगले रट्टे देऊया आपण माझ्या हातावर. तू माझी आई आहे, मी तुझी आई नाहीये. असं आहे का? बर, मग ओढवी उभी राहू का? कंबर दुखे, तू माणूस बाम लावायला सांगशील. मग आता काय करू मी? बर, मी उठा बशा काढते. हे बघ, हे बघ, हे बघ, मी कान धरलेत. शुभ्रा, हे बघ, आता मी उठा बशा काढते. हा, 1 2 आई बस 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 बस. बापरे, थँक्यू सो मच. आई उद्या वेळेत पोहोचशील ना? अगदी वेळेत पोचे, प्रॉमिस. झोप, झोप आता. मग सिंहोबानं काय केलं माहितीये? त्यांनी धाम दिशी विहिरीत उडी मारली आणि तो खूप रडायला लागला, कारण त्याला पोहताच येत नव्हतं. मग तो बुडायला लागला, खूप रडायला लागला. आणि मग बाकी सगळे प्राणी काय ओरडायला लागले? ससोबाचा विजय. Yes! ससोबाचा विजय असो, ससोबाचा विजय असो. बाबा, आज काय गंमत आणली? गंमत आणलीये, पण त्याच्या आधी 13चा टेबल. चला सुरू. आताच नाही तर नो गंमत. चला स्टार्ट. 13 1 जा 13. पुढे 13 2 जा 26. 13 3 जा 39. गुड. 13 4 जा. मला भूक लागली. आर्या, नो टेबल, नो गंमत. मला तर अनघा मावशीने मला ऑलरेडी गंमत आणली आहे. नको मला तुमची गंमत. आत्या आजी, मला भूक लागली. आर्या,
बसा ना प्लीज. सो झोळीवाली बाई. शदा. अरे सोशल वर्कर म्हटलं की आम्ही झोळीवाली बाईच म्हणतो. आमच्या शाळेत तसंच शिकवलंय आम्हाला. हो का? तुझे जे काय तुझं ते काय एनजीओ चालवतेस ते पुन्हा माझ्या एनजीओची मस्करी केलीस ना तर खाली फेकून देईल पन्हाळ्यावर. तुझ्या बरोबर पन्हाळ्यावर येणार कोण आहे? तुला नेणार कोण आहे? ते ऐक ना, आपण आर्या आणि युवी एवढे असताना एकमेकांना भेटलो असतो तर सतत मारामारी केली असती ना आपण. तुझ्या झिंज्या ओढल्या असत्या. मी दात पाडले असते तुझे. हेल्पफुल. हट जा. जातोच आहे. बरं मी खरंच निघते. आजीना बाय करून निघते. तुला घाई आहे का? काही अशी नाही का? बस जरा बोलायचं. सिरियस. ना मी शुभ्राला खुश ठेवू शकत, ना मी बाबांची नीट काळजी घेऊ शकते. आता बाबांची काळजी घेण्यासाठी मी जास्तीत जास्त त्यांच्या बरोबर असायला हवं होतं, पण मी आपली गावभर हिंडते, लोकांची घरं आणि दुकानं रंगवत. अगं तू पुण्याला चाललीस? अगं पहाटे जाणार आहे मी. दुपारी मी तुझ्या कार्यक्रमाला येणार म्हणजे येणार. मला माहितीच होतं असंच होणार आहे. तिथं जाऊन तक करू नका. ती पोरगी शुभ्रा नसेल ना तर. आजी शुभ्रा कोण?